शुभम करोती साहित्य परिवारातर्फे मनापासून स्वागत. निसर्गाच्या खुशीत सजलेले, आजीच्या मायेच्या सावलीत वाढलेले हे आजीच्या पुस्तकालयाचे बघेन. तर आज या कार्यक्रमाची सुरुवात करताना खरोखर माझ्या एवढाच तुम्हाला सर्वांना आनंद होत होते आणि लवकरच आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. या सर्वांचं शुभम करोतीतर्फे मी मनापासून खूप खूप स्वागत करते, हार्दिक स्वागत करते. सुखदुःखातून डोळ्यातून व्यक्त होतं, कधी हसवतं कधी रडवतं. प्रेम हे असंच वेळ असतं, प्रेम हे असंच वेळ असतं. आणि हेच प्रेम मला आजींच्या डोळ्यात दिसलं मगाशी, जेव्हा त्या पुस्तक पडताळून पाहत होत्या आणि खूप आपुलकीने सगळी पुस्तकं ते छान लावत होत्या. आणि अशा पद्धतीचं एक स्वतःचं विश्व निर्माण करणं आणि वाचन संस्कृतीला पुढे नेणं, खरंच मी तुमचं मनापासून पुन्हा एकदा मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद. सरस्वतीच्या शुभ चिन्हाने पवित्र मंगल उजळे, शुभं करोतीत साहित्याची पणती सुंदर सजली, पणती सुंदर सजली. मी स्वतःला शोधण्यासाठी काय सांगू, कुठे कुठे हिंडत राहिलो. कथा कविता पुस्तक सिनेमा, कथा कविता पुस्तक सिनेमा, सोलो ट्रिप मधुनी प्रवास करीत राहिलो. आणि फायनली आपण सगळे आजींच्या हॉटेलमध्ये, पुस्तकांचं जे हॉटेल आहे तिथे प्रवास करत आपण सर्वजण आलेलो आहोत. पुन्हा एकदा आपलं भरपूर स्वागत, मनापासून धन्यवाद. आणि पुढे आमंत्रित करत आहोत शुभम करोतीच्या संस्थापिका सौ सोनाली जगताप. सगळ्यांच्या येण्याने मन भारावून गेलंय. काही चुकलं तर मी आधीच क्षमा मागते तुमची. आजचं प्रास्ताविक वाचण्याचं कार्य माझ्याकडे आहे. साहित्य परिवार म्हणजे अविरत प्रज्वलित राहणारा साहित्य यज्ञ. प्रत्येक उपक्रमातून साहित्य संस्कार आणि विचार यांची ज्योत प्रज्वलित ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो. यावर्षी सत्य, संवेदना आणि शब्दांच्या तेजाने साहित्य विश्व उजळणाऱ्या कुसुमाग्रजांना त्यांच्या पावन भूमीमध्ये अर्पण केलेली ही कृतज्ञ कुसुमांजली म्हणून या संमेलनाला शब्द विहंग हे नाव दिलेले आहे. कुसुमाग्रज म्हणजे पंत नाही, ती पोथी नाही, ते एक आत्मिक वाणी आहे. आमचे ध्येय तुम्हाला सांगते, साहित्य यज्ञ हेच आमचं ध्येय. या भावनेतून संस्कारित विचार समृद्ध आणि दर्जेदार साहित्य निर्मितीला चालना येथे मिळते. आपल्या आजच्या सोहळ्याला संमेलनाध्यक्ष म्हणून लाभलेल्या आहेत माननीय सौ ललिता रमेशकी. या MA BEd झालेल्या आहेत. त्या भारत शिक्षण मंडळ रत्नागिरी या प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण मिळणाऱ्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. तसेच त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या देखील अध्यक्ष आहेत. महिला व मुलांच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या माऊली प्रतिष्ठान या संस्थेच्या त्या कार्याध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ, महाराष्ट्र राज्य अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती, मराठी भाषा जिल्हा नियोजन समिती यांच्या त्या सन्माननीय सदस्य आहेत. दैनिक रत्नागिरी एक्सप्रेस वृत्तपत्राच्या प्रकाशिका, या वृत्तपत्राच्या सहसंपादिका आणि झपूरचा या त्रैमासिकाच्या त्या संपादिका म्हणून काम करतात. रोटरी क्लबच्या त्या संचालिका देखील आहेत. काळीज खोपा हा काव्यसंग्रह, एक कथासंग्रह, गझलगाथा, गझल रत्ने या पुस्तकांबरोबरच दलित लेख, वैचारिक लेखन, अनेक संपादित पुस्तके अशी विपुल त्यांची साहित्य संपदा आहे. अखिल भारतीय नाट्य संमेलनाची स्मरणिकाही त्यांनी लिहिली आहे. त्याचप्रमाणे पत्रकारितेतील दर्पण पुरस्कारासोबतच इतर अनेक साहित्यिक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले आहे. एवढे मोठे व्यक्तिमत्व आपल्याला आजच्या सोहळ्यासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून लाभलेले आहे, ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. मी शुभम करोती साहित्य समूहाच्या संस्थापिका माननीय सोनालीजी जगताप यांना विनंती करते की त्यांनी नमिताताईंचा सत्कार करावा. मी विनंती करते सौ माधुरीताई वानकडे यांना
त्यांनी राजश्रीताई यांचा परिचय करूया. 1950 ते 1970 या दशकातल्या आकाशवाणीची मान्यता प्राप्त गायिका. मेलडी मेकर्सची ही पहिली गायिका. जयोस्तुते हे स्वातंत्र्यवीरांचं मातृकमल सर्वप्रथम ज्या स्वरांमध्ये आसमंतात निनादलं त्यापैकी एक लखलखी स्वर पंडित भीमसेन जोशी, विदुषी हिराबाई बडोदेकर या मातब्बर गुरूंकडून स्वरसाधनेचं मर्म ग्रहण करणाऱ्या निष्ठावंत स्वरपूजक राम कदम, दादा चांदेकर आदींच्या संगीत दिग्दर्शनात स्वतःला आजमावणाऱ्या चैतन्यशील पार्श्वगायिका. चित्रपटांसाठी गाऊनही त्या वलयाऐवजी त्यांनी आपली संगीतकला ज्ञानदानाशी समर्पित केली. हिंदी साहित्यिक अनुवादक डॉक्टर मुरलीधर शहा यांच्या सहधर्मचारिणी बनल्या. या नव्या वाटेवर बाबा आमटे आणि साधनाताई यांच्याशी त्यांनी शहांबरोबर स्वतःलाही जोडून घेतलं. संसार आणि कला या समांतर जगण्यातला आनंद समाजात कसं तोलावं हे सांगणारा एका कलावतीनं आयुष्याच्या सांजेबरोबर घेतलेला हा वेग म्हणजे लख स्वर आयुष्याच्या आणि स्वतत्वाचा संयत जीवनपाठ आहे. आपल्या आजी आहेत ज्यांनी हे पुस्तकांचं हॉटेल आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे. त्यांची विचारांना संस्कारांमध्ये प्रतीक म्हणून आपण येथे आहोत ते फक्त त्यांच्यामुळे आहोत. त्यांना अनेक पुरस्कार देश विदेशातून सर्वीकडून मिळत असतात आणि हे आपल्या देशाचा अभिमान मी समजते. त्यांचा सन्मान करावा नेहमी नक्की करते. आज ताई मला माझ्या हॉटेलमध्ये पुस्तकाच्या आठवणीचे कार्यक्रम टिपला प्रत्येकाचं नाव घ्यायला वेळ जातो. माणसं कोणत्या काळात थोडक्यातच करते. कविताला सुरुवात बघाया काशात सुरवेचं स्वामाला पांघरोणी अंगावर बळदरी शेला निळ्या बाळात तांब सोनेरी मोतियाच्या लावल्यात आत जांजरी केशराचा सडा पडला भुईवरी डौल सारी त्याची स्वारी डोंगराच्या डोलिया डोकवितो हाळून गुलाबाचे फुल लागला उतळू मंदवाळा सांगवितो सगळ्याच्या गाडास उंचा उंचा मन त्याच भास्कर आला. आज माझं नाव चौबीमा वैसम सकाळ जोरदरी शिक्षण माझं येता पाचशे शिकेल काय मी जास्त नाही मला सगळे पण माझ्या परिस्थितीनं मला घडावं. मला एक मुलगी 12 वर्षात झाल्यावर मुलगा झाला. शेतीत माझ्या केमिकलचं पाणी उसारलं. जगायचं कसं, पोर मोठं करायचं कसं, मुलगी मोठी करायची कशी. आता मी पोलीस पाटलाची सूनवर केली. गावाने साथ नाही दिली, नातेवाईकांनी साथ नाही दिली. जगण्याकरता मी न्यूजपेपरची एजन्सी घेतली. त्या टायमाला 50 पैसे पेपर आठवतो मला. 50 पैसे पेपर आठवतो. तर निमोराची 100 रुपये सायकल होती. ती सायकल पण माझ्याजवळ नव्हती. मी हळूहळू 3.5 रुपये रोजानी ती सायकल उभी ती माझ्या मुलाला सायकल घेतली पेपर वाटायला. जर सायकलीत जर गाळा टाकला तर मी गाडीची संध द्यायची. तेव्हा काय ते चमच्या आधी. आता तुम्ही मूल मानते पण मी चमच्याच म्हणाल जुन्या पद्धतीनं. तर चमच्या खिशात घालून द्यायची. बाहुली डाळ टाकला का काढतीनं डाळ काढून पेपर वाच. अशा आजपर्यंत मी 28 वर्ष झाली पेपरची एजन्सी लावून. तर मी माझा मुलगा 9वीला शाळेत असताना पहिला चेक त्याला 20 रुपयात चालत. पण त्या आईला आनंद नाही म्हणणार. दवाखान्यात आम्हाला जात होता 7,000 पोलीस पाटलाच्या सोनाने 4ची टपरी टाकावा का अपमानाची गोष्ट वाटत होती गावाला. मला नव्हती वाटत. मी सेवा करायची माझी इच्छाच होती. तर तुम्हाला सांगते मी या जागावर 2 रुपयाची आहे तिला. ही जागा माझ्या मालकाने
किती हजाराला गेली, ती 10,000 रुपयाला गेली. मग मी मुलाचे पेपरचे पैसे गोळा करून काही मजुरी करून ही जागा ताब्यात घेतली. आज अभिमानाने सांगितले, भूषाने सांगत माझी ट्रॅक्टरचे शोरूम पासून गाडी येईल. पण अजून माझा मुलगा 42 वर्षाचा झाला, अजूनही पेपर वाटतो तुम्हाला. मी 5:05 उठते, 500 पेपरात पुरवण्या टाकीते आणि झोपायला गेल्या नाही, उठायला नाही. मला काही शुगर नाही, बीपी नाही, कारण नाही, कारण माझ्याजवळ कोरोना पण आला नाही. तुम्हाला सांगितले, मला 75 वर्षाची मी. आता तुम्ही शेवटची पाय माहिती आहे, पण मी 75च मला. पण मला अजून चष्मा पण नाही अजून. पण ती सोडी लिखाण करते, 6च्या थारीपाडी घेते. तुम्हाला सांगितले, त्रिकाळाच्या संध्या घेते, गायत्री मंत्र घेते. हे माझं 6च्या एवढं नित्यकर्म आहे. तुम्हाला सांगते, परत हॅपी बर्थडे हो, मोफत पुस्तक, डोळे जेवण हो, मोफत पुस्तक, टुकेजर हो, मोफत पुस्तक. शुभमताईनं आज सायपाटीचे लाडू दिले, तसे मी पुस्तक दान देत असते मकर संक्रांतीपासून. पण अब्दुल कलामच्या जन्मदिवशी मी साऱ्या दिवस त्यावर पुस्तकं घेते. कोणी शाळा केलं तरी पुस्तक दान करते. तुम्हाला सांगते, पुस्तक दान करून त्यांनी जर अभिप्राय मला जर दिली, मी त्याला ग्रंथ भेट देते. तुम्हाला आजार पण पाठी पेन्शिलवर आहे आणि तुम्ही माझं मेनू पाहिला नाही. तुम्ही जर मोबाईल जमा केले तर त्यावर मागं 30 रुपये द्यावं डिस्काउंट आहे. तुम्हाला कार्य माझं आहे, तुम्हाला सांगितले. पण मी थोडक्यात पुस्तकाचं महत्त्व सांगते. माझ्या मुलाचे प्रकाशनाचे 115 पुस्तकं छापून झाले होते. पण फक्त साहित्यिक शिक्षण सव्वीस सोडून पुस्तकाला कोणीच हात लावित नव्हतं. मग विचार केला मी, काही पुस्तकाला हात नाही लावलं तर हे पुस्तकं ओके होतील. मुलाला सांगितलं स्टँड बनव, पुस्तकं टेबलावर. मुलाने स्टँड बनवले, पुस्तकं ठेवले टेबलावर. मी एवढे अडचणीत पडले, लोक म्हणायचे हटेले तर वाचनालय, फार मानलीच नाही. तुम्हाला सांगते, असं करताना मग लोकमतवादी बिल नाही आला आणि BBC चॅनल मला माहीत नाही. मी याचं आधी शंभर पाचशे शिकेल पाहिजे. BBC काय वाटते ते मला माहीत नाही. मग त्यांनी मला विचारलं, आधी मुलगा पुढे जायला म्हणजे किराणा आणा, तुम्हाला नंबर सांगता येईल का? या ब्लाऊजवाली बाई पाहिजे नाही काही नाही. आणि माझी शेवटची पिढी आहे ताई डोक्यावाल्या पादराची. बरं तुम्हाला राग नका येऊन देऊ, अशा कपडा त्याच मापाचा निघाला म्हणून तुम्हाला मी काहीच म्हणत मी तुम्हाला. पण माझी शेवटची पिढी. आणि मग त्यांनी मला नंबर विचारला. मी सांगितलं मुलाचा नंबर 9922946622. नाही मुलाचा लागला तर सुनाचा शेवटचा ट्रीप आहे. माझे सुरतीवाई शिकेल घरात माझ्याकडे सोने भरतात. मी मुलीचे मुलं कॅम्प्युटर इंजिनियर केले, तिन्ही सर्व्हिसला आहे. आणि माझा नातू मातोश्री कॉलेजला आहे, तो बी इंजिनियर आहे, 14वीला आहे. तुम्हाला सांगते. आणि माझी नात गोल्डनला टाकेले, 8 मार्क पाडीची. तुम्हाला सांगितलं अशी नाताईकडून हुशार आहे. इकडं पुस्तकाचा खरेदी नाही, त्याच्यामुळं मी नाताईला सुद्धा चांगली चोळण लावलं. तुम्हाला सांगते 8,000 पुस्तकाचा संग्रह माझ्याकडं. पण मी तुम्हाला लय वेळ घेत नाही बरं का तुमचाच. मग तुम्ही काय काढून झाला जास्त होतं का माझं बोलणं? ज्योतीनं ज्योत पेटवा, साक्षांताची मशाल गाजवा, आता आली ये विसरी, गरिबाच्या पायात पडली वेळी. साक्षांताचा दिवा लावा घरोघरी, सुख समृद्धी तुमच्या दारी. स्त्री असो नी तर पुरुष असो, चढा शिक्षणाची पायरी. अंगठा नको सही करू, जीवन आपलं परिवर्तन बनव. स्त्रिया तर माता, शिक्षण आणि ज्ञान द्यावताच. दिवा लावा ज्ञानाचा, विकास होतो देशाचा. शिकत राहा पुढं पाऊल टाकीत राहा. डोळे असून वाचती नाही, हात असून लिहिती नाही, डोकं असून चालत नाही. गेली वेळ परत येत नाही, पश्चाताप करून मोठे होत नाही. सावित्रीबाई शिकल्या म्हणून मी शिकले. पहिली माझी ओळख सावित्रीला
शिक्षणाचा मार्ग दाखविला. बोटाचा केला कदम जमिनीची दिली पाठी, तेव्हा झाल्या त्या ज्योती क्रांती. आंबेडकर साहेबांनी काय देऊन ठेवलं, तुमच्या वॉलेटमध्ये जर 2 रुपये असतील, 1 रुपयाची बासळ घ्या, 1 रुपयाचं पुस्तक घ्या. पुस्तक तुम्हाला शिकवी, भाकर तुम्हाला जगवी. जसे शिवाजी महाराज घडाले, प्रत्येक महिलाला हात जोडून विनंती आहे. आता महिला मस्त 75च्या पुढल्या आहे, 50च्या पुढल्या आहे, पण आता ज्या नवीन असतील त्यांनी आपला मुलगा कसा बनल हा इतिहासातून बनवा. फेसबुकवर इंस्टाग्रामवर नाही बनवायचं तुम्हाला. इतिहासातून शिक्षण द्या मुलाला. प्रत्येक महिलेला माझ्या हात जोडून विनंती आहे. स्वयंपाक सुद्धा आता इंस्टाग्रामवर चालला, फेसबुकवर चालला. तुम्हाला सांगते मला विचारा ना, जिरे विसरले तर कोथिंबीर टाकू नका, कोथिंबीर टाकली तर जिरे टाकू नका, पण चवदारच लागायचं तुम्हाला पडते. तुम्ही पद्धत झाला तुम्हाला सांगते. असं करताना या अब्दुल कलामचा जन्मदिवस मागव्या जयंती, त्या दिवशी कोणी चहा पिलं तरी तुम्हाला सांगते पुस्तक दान करीत असे 15 ऑक्टोबरला. असं माझं कार्य आहे तुम्हाला सांगते. असं प्रत्येक महिलांनी सुद्धा आपण आपला मुलगा कसा शिवाजी बनल आणि आपण पुढं कसं जाऊ हे प्रत्येकाने विचार करायचा. पण प्रत्येकाला मध्ये हात जोडून जायची, मोबाईल जरा दूर करायचा. आला किंवा कुठं आला माऊस ऋतू नाही तरी पडतोय पाऊस तुम्हाला सांगते. असं जमानात आलाय तुम्हाला सांगते. 8 महिने पाऊस पडला तुम्हाला सांगते. तेव्हा ऋतूच नाही त्यांनी राहिले तर माणसं काहीच त्यांनी राहते तुम्हाला सांगते. माणसाचा काही दोष नाही, निसर्गाचा सुद्धा दिवस जातो म्हणताय. शेतकरी तोंड वाचून न्यायलाय तुम्हाला सांगते. काही तिकडं निषेध झाल्या. असं करताना तुम्हाला सांगायचे एका कुटुंबाचे जर 4 मेंबर आले तर कोणी कोणाशी संवाद साधित नव्हतं. संवाद साधित नसताना जो तो मोबाईलच्या आहारी झाले. शेतकऱ्या करताना टेबलवर मी स्टँड भरून पुस्तकं ठेवले. तुमची ऑर्डर येऊस तर तुम्ही 5 पानं तरी वाचा. अशी माझी प्रत्येक गिरायकाला विनंती आहे तुम्हाला सांगते. पुस्तकाकडे वळातून मला सांगते, मोबाईल तुमच्या गरजे पुस्तकाच वापरा तुम्हाला सांगते. 8,000 पुस्तकाचा संग्रह मला कालच एक जण म्हणा, आधी तुम्ही बाहेर येणार त्याने पुस्तकं चोरून नेले तर म्हणलं ज्ञानाची शिदोरी नेवली चोरून तुम्हाला आनंदाची गोष्ट आहे. या टोपलीमध्ये सुद्धा आधीची शिदोरी बनवून मी टोपली ठेवली. हे झाडाला आंबे आहे ना, मी एक आंबा इतकीच नाही एवढ्या आंब्यापासून कस्टमरला कापून द्यायचे तुम्हाला सांगते. गेल्या वर्षाचं उदाहरण सांगितले तुम्हाला. एक मुलगी पालघरची आली, तिला त्या आंबे झाडाला आहे का कपडा नाही का ते माहीत नाही. तिनं 5 आंबे तोडले आणि माझ्याकडे घेऊन आजी आली याचे 200 रुपये घ्या. म्हणलं कशाचे बाळा, तर तू काय घेतलं म्हणलं 5 आंबे घेतले. म्हणलं अजून 10 तोडून मी असे 15 आंबेने 1 रुपया मला देऊ नको म्हटलं. मी असे कटवाटीचे म्हणलं कस्टमरला. असं करताना मला निफाडला गाव पुरस्कार वाचा दादा हो. मला बेल्ट लावे म्हणा. आधी वय किती आहे तुमचं? मुलं 73. म्हणा तुम्हाला येतच काय कल्पना सुचली? मुलं काय घेत नाही आता तुम्हाला सांगूनच टाकलं. म्हणलं तुमचा आनंदाचा क्षण कोणचा? म्हणलं 2023चा. म्हणलं कशाचा आनंद झाला? म्हणलं मी पुस्तकं पुशिते. तिला भिकाऱ्याची मुलगी येते, ती दर मंगळवारी येत होती. तर मग ती मी पुस्तकं पुसता ती मला पदार्थ न खेळायला लागली. म्हणलं बाळा तुला काय खाऊ आहे आज? तिनं सांगितलं आजी एवढा कान्या कोपऱ्याला तुझे पुस्तक आहे, माझ्या भावाकडे तू येते उठ्यासाठी नाही का? मग मी तिला शिवाजी महाराजाचं तिच्या भावाला पुस्तक देणं, पण तिला सावित्राबाईचं पुस्तक देणं. ती माझ्याच पायरीवर बसली पण पुस्तक वाचीत बसली. मग मी काही मोबाईल वाचत नाही. मी माझ्या कामावाल्या पोराला बोलावलं. म्हणलं याचा फोटो काढून घे म्हणलं या मुलीचा. मग त्याने सांगितलं आई हा आनंदाचा क्षण आहे. म्हणलं मी कमावणी संपदा माझ्या संग येणार नाही, पण मी भिकारीच्या मुलीला पुस्तक दिलं हा दाख मोलाचा माझा पुरस्कार आहे. म्हणजे तुम्हाला आजही असं वाटत आहे मला आधी साधाने पुरस्कार द्यायला
माझ्या पाठीमागेच रे पाठीमागं पाहिलं तरी माझ्या डोळ्याला अश्रू यायचं तुम्हाला सांगते. गेल्या वर्षी त्यांनी मला 27 फेब्रुवारीला मंगेश पाटगावकरांचा पुरस्कार दिला 2 लाखाचा आणि 28 मंत्रेमध्ये भाषण माझंच ठेवलं होतं. त्यांनी सांगितलं लाडीची बहिणी किती शिकली, म्हणलं 5वी शिकले, म्हणून मराठी संविधानाची कविता म्हणा. मग मी ती कविता तुमच्या पुढे पण सादर करते. मराठीचे लेकर मी मराठीचे लेकर, करू तिचा गजर करू तिचा गजर, आनंदाला उदान डोळ्यामध्ये सरस माय मोदीचा पाजर, सगळ्यांसाठी छाया देई कष्टासाठी माया देई, पसर जाती सासो जगात सागर, आईच्या दुधा परी कृपा तिची अंबावरी, अमृताचा स्पर्शे तिच्या लिपीवर साखर, मायानं दिसगाते तिचं सिमणी पाकर. अशी मी पुरस्कार इंडियामध्ये कविता म्हणते होती. पण आता मी आठवण घेते माझं बोलणं पडतं काय वाटत आहे मला बोलावं म्हणून तुमचा वेळ झाली. आशिया माझा खंड, भारत माझा देश, महाराष्ट्र माझं राज्य, नाशिक माझं जिल्हा, दिंडोरी माझा तालुका, जवळ माझं गाव आणि माझ्या तारखेमध्ये नाव सांगते ती मावळे माझं नाव संस्थाचे फुलं, शेवड्याचं पान, जाई मोगऱ्याचा सुगंध, शुभमताईनं काही तर मीटर घेतल्याबद्दल मला होतो आनंद. एवढं बोलून धन्यवाद. मी म्हटलं आजींच्या या सगळ्या व्याख्यानामुळे आपण एक लावणी तरुण जे लोक आहेत त्यांनी आपल्या मुलांसाठी आमच्यासारखे जे आजोबा जे आहेत त्यांनी नातवंडांसाठी हा मंत्र घ्यायला पाहिजे की गोव्यापासून नातवंडांना गोड मुलांना दूर ठेवायची. वृक्षाची मुळं जेवढी मजबूत तेवढंच वृक्ष उंच उंच वाढत जातात. त्या वृक्षाच्या मुळांना पकडून ठेवणारी मातीही तेवढी सकस असावी लागते. आपल्या शुभन करोतीचा वृक्ष सुद्धा असाच बळकट व्हावा. अनेक नवोदित साहित्यिकांना वृक्ष प्रोत्साहन मिळावं हा माननीय सोनालीताई जगताप, माननीय डॉक्टर मायाताई यावरकर यांचा स्वप्न पूर्णत्वास नेण्याकरिता खंबीरपणे पाठीशी उभ्या असलेल्या माननीय सुमतीताई पवार म्हणजे साहित्य क्षेत्रातील अनमोल, त्यांचा साहित्य प्रवास जाणून घेऊया. त्यांना आज आपल्याला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचं आहे, तर त्यांच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. काम करतात. क्रीडा म्हणजे महाभाग्याची गोष्ट आहे. माननीय प्राध्यापिका सौ सुमतीताई पवार यांना आज 8 फेब्रुवारी 2026 रोजी 4थे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आणि वर्धापन दिनानिमित्त जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे आणि त्याचे वाचन मी करते. मराठी साहित्य विश्वात गेली अनेक दशके अथक लेखन, सातत्यपूर्ण साधना, बालमनाची सूक्ष्म समज आणि संस्कारशील विचारांची पेरणी निष्ठेने करणाऱ्या माननीय प्राध्यापिका सौ सुमतीताई पवार नाशिक यांना त्यांच्या बहुआयामी साहित्य सेवेसाठी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष अभिमान वाटतोय. बाल साहित्य, कविता, ललितलेख, गीतलेखन या सर्व साहित्य प्रकारात त्यांनी आपल्या सृजनशील लेखणीचा समृद्ध ठसा उमटवला आहे. शुभम करोतीच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्तही मनापासून शुभेच्छा देतो. या परिवारामध्ये जेवढे सदस्य असतील सगळे साहित्याचे वारकरी आहेत आणि म्हणून अशाच प्रकारची साहित्य सेवा त्यांच्या हातून घडत राहावी यासाठी परमेश्वराने त्यांना खूप शक्ती, भक्ती, युक्ती, बुद्धी, संधी आणि सौख्यपूर्ण शतायुष्य मुक्त हाताला प्रदान करावं ही मंगलमय शुभकामना या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपण बरेचदा पाहतो समाजामध्ये, विशेषतः टीव्हीवर पाहतो की महिलांचं महिलांशी जमतच नाही. सासूचा सुनेशी वाद असतो,
सुनेचा सासूशी वाद असतो आणि आपण याच्यातच गुरफटत गेलो. परंतु तुम्ही खऱ्या अर्थानं साहित्याची सेवा करत आहात आणि खऱ्या अर्थानं तुम्ही साहित्याचे वारकरी आहात, याचा मला मनापासून आनंद वाटतो. आणि म्हणून सगळ्या महिला एकत्र जेव्हा येतात आणि तेव्हा काहीतरी ते निर्माण होतं. आजी ते सांगितलं की आपण वाचाच वाचा, आणि म्हणून कशासाठी कुणासाठी आता नाही चुरायचं, पानामधून फुलामधून थोडं थोडं उरायचं. आणि होताला ते एक झाड व्हा, काय लावताना ते एक झाड लावा. आणि म्हणून आपण सर्वांनी ही साहित्य सेवा अशीच चालू ठेवा. सगळ्या जणी साऱ्या जणी एकत्र या, आणि साऱ्या जणी जेव्हा एकत्र येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने नव्या युगाची निर्मिती होईल असं मला वाटतं. आणि मला या ठिकाणी आता मी ताईंना सांगितलं की सुनतेताईला आमच्या आधारस्तंभ आहे, आमच्या नाशिककरांच्या, त्यांच्या सावलीमध्ये राहून आम्ही हे काम करतोय. मी त्यांना सांगितलं की ताई मला या व्यासपीठावर बसल्यानंतर उद्बोधल्यासारखं वाटतं. मग का बरं? कारण मी कार्यकर्ता माणूस आहे. ताईंनी माझं खूप कौतुक केलं, मला विठोबा म्हणतात, पाठवलेला म्हणतात. मी साहित्याची सेवा केल्यानंतर मी नाशिकच्या साहित्यिकांची वारी पांडुरंगाच्या दारी अशा प्रकारचा एक उपक्रम राबवला. तो जगामध्ये पहिल्यांदा आपण नाशिकच्या सगळ्या साहित्यिकांची पुस्तकं पांडुरंगाला अर्पण केली. आणि त्यावेळेस आम्ही जेव्हा पंढरपूरला गेलो, ताई होत्या. ताई म्हणे की मला चालता येणार नाही, माझी गुडघे ताई तुम्ही चला, तुम्ही एक जप करा, रामकृष्ण हरी. ताई त्या पंढरपूरला आल्या आणि आम्ही सगळे नाशिककरांचे जेवढे साहित्यिक आहेत, माझ्यामध्ये 382 साहित्यिकांची पुस्तकं पांडुरंगाला अर्पण केली आम्ही त्यावेळेस. आणि लोकांच्या हातामध्ये काल कुटुंब होते, लोकांच्या म्हणजे महिलांच्या डोक्यावर तुळस होत्या. आमच्या हातामध्ये प्रत्येक साहित्यिकांच्या पुस्तकाचं कव्हर होतं. आणि जेव्हा आम्ही त्या पंढरपूरच्या वारीमध्ये फिरत होतो तेव्हा सगळे लोक आम्हाला पाहत होते. आणि अतिशय याची देवी यांची डोळा हा सुंदर सोहळा आम्हाला त्या ठिकाणी अनुभवावा लागला. आणि हे सगळं काही त्यांच्या नजरेने हे सगळं पाहत होते. आणि म्हणून आम्ही अशा प्रकारची साहित्य सेवा करत आहोत. आपणही साहित्याच्या सेवेसाठी सगळेजण एकत्र आला. आणि म्हणून तुमच्यासाठी मी माझ्या 2 ओळी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देईल. बाई आभाळ पेरून होते आभाळाची गाथा, बाई आभाळ पेरून होते आभाळाची गाथा, तिच्यासाठी ओलावतो माझा आप सुख माथा, माझा आप सुख माथा. धन्यवाद. त्याच्याकडे वादक चुकला की परत आजच्या सारख्या रेकॉर्डिंग सोपं नव्हतं. म्हणजे या सगळ्या धडपडी प्रवासामध्ये जर वेळ मिळाला तर खायचं, बाकी सगळं गायचं. इतका घट्ट प्रवास माणूस जेव्हा असतो तेव्हा यशाचं दुःख शिखर बघतो आणि ते आपल्याकडे त्यांचं भाग्य आपलं भाग्य आहे. मला असं वाटतं त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. आपण सगळ्यांनी जरूर वाचा, म्हणजे त्यांचा प्रवास खूप छान सफळ असा समजेल. आत्मचरित्र वाचता येणार नाही त्यांना. मी मनासाठी संवाद केला की कर्नाटक संगीत, पुन्हा इंग्लिश मिडियम, पुन्हा कर्नाटक संगीतामुळे कर्नाटक शिक्षण पण झालं, म्हणजे बोलता पण येतात. आणि 15 वर्षाची गीतं मी गाऊ शकते. थोडंसं गाऊन दाखव. स्वल्पसंस्था त्यांना बसतात, थोडं गाऊन दाखवा. कर्नाटक संगीताची झलक कळेल लोकांना. एखादी ओळ तर सर्वप्रथम मी प्राचार्य करते शब्दशिल्प कला आविष्कार संघ. गेली 7 वर्ष साहित्य संवर्धनासाठी कार्यरत असलेला हा ग्रुप परिवार गेली 5 वर्षापासून प्रकाशित होत असलेल्या दिवाळी अंकांना 27 राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार मिळालेले आहेत. शब्दशिल्पे साहित्य नारी शक्ती पुरस्कार, अनेक क्षेत्रात विविध क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तींना देण्यात येतो. तर यावर्षीचा शुभकरोती गुणगौरव
गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे नाशिक तरुणाईचे लाडक्या सुनबाई योगाचार्य माननीय प्रज्ञाताई पाटील यांना. शिप्रा आपली सगळ्यांच्या हृदयात भेटली आणि होता मला येऊ ठेवलं. तर मी त्या योग हे माझं पिंडच आहे. योगाशिवाय मला दुसरं काही सुचत नाही आणि त्याला अनुसरून मी योगगीत या ठिकाणी मन शांती मला ज्या पद्धतीने मिळाली त्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना पण मिळवती या ठिकाणी ओंकाराला वंदना करेन. आली कुठून शिकाली नाद ओंकाराची धुन नाद ओंकार ओंकार उठे रोमाचून आली कुठून शिकाली नाद ओंकाराची धुन नाद ओंकार ओंकार उठे रोमातून नदी जरात वाहते आज माझ्या अंगणात बोले शब्दाविना काही योगासने योगासन योग गंगेच्या पाण्यात शहारले अंग अंग मन झाले ओले चिंब मनी उठले तरंग योग घडला जीवनी काय समृद्ध्याची भीत प्राणावर नियमन यम नियमाची जोड आली कुठून शिकाली नाद ओंकाराची धुन नाद ओंकार ओंकार उठे रोमातून नाद ओंकार ओंकार उठे रोमातून. तिथे त्यांचा थांबत नाही प्रवास सर्व कानात प्राण देऊन ऐका त्यांनी सलग 100 देणार योगा करून गिरीश खूप वेळा रेकॉर्ड मिळवले आहे. त्याचा खट्टर मार्ग चालत असताना जेव्हा साथीदाराचा साथ सुटला असताना एका शोभाना फोटोशी घेऊन तिने हे मार्गाची पानवाट सुरुवात केली. प्रत्येकाला लाजवी बोललेली जिंकून नात्याची दोन आणखी घट्ट विनंती केली की ती ज्या ज्या जवळ जाते तिथे तिथे तिची नाती तयार होतात. कुणाची बहीण कुणाची आई कुणाची माय कुणाची साई होते आणि असे बरेच जण तिच्यापासून प्रेरणा घेतात. म्हणूनच त्या ख्यातनाम समुपदेशक सुद्धा आहे. अनेक डिप्रेशनमध्ये गेलेले पेशंट त्यांनी त्यांच्या समुपदेशाने बरी केली आहेत. त्यांना यशाचे मार्ग दाखवले आहे आणि त्यांच्याकडून त्यांना पोच पावती सुद्धा मिळालेली आहे की ताई तुम्ही बोलला आम्हाला खरोखर मार्ग गवसला. आम्ही अक्षरशः आत्महत्येच्या मार्गावर होतो पण तुम्ही तिथून आम्हाला परत आणलं. अशी ही शिप्रा ताई आपल्यामध्ये आहे. त्यांचा कौतुक करायला आजचा कार्यक्रम खरोखर छोटा पडेल आणि शुभन करोतीतर्फे त्यांचा सत्कार होतो. हा मला खरोखर डोळ्यात पाणी आणण्यासारखा आजचा हा सोहळा आहे की मी याच तरी याची डोळे हे अनुभवत आहे असंच आहे.
आणि ही शोभाची जिजाऊ आज सर्वांसमोर खंबीरपणे उभी आहे. ती केवळ आपल्या लोकांच्या प्रेमापोटी, आपल्या लोकांच्या प्रेमापोटी. मला खूप खूप आज आनंद होतो की शिप्रा तुला हा पुरस्कार देत आहे. ज्ञानदेवाची मी लेखणी, तुकोबाची मी गाथा, एक राधाची कावड आणि सुकड्याची ग्रामगीता. मी क्षिप्रा सगळ्यांसमोर आज खरं तर सूत्रसंचालन हा माझा प्रांत आहे, पण मला असं वाटतं की माझ्या पोटावरती लोक पाय पडेल की काही इतकं छान आमची अक्का म्हणजे तुमच्या सगळ्यांची लाडकी शिल्पा सूत्रसंचालन मगापासून करत होती. तिची मी धाकटी बहीण क्षिप्रा आणि अत्यंत सोनाली साईची सुद्धा. आज या पुरस्काराला उत्तर देताना तुमच्या इथं लोगो आहे आणि तिथे खूप सुंदर एक मराठी भाषा मंडळवाडा दिवसच्या निमित्ताने इतका सगळा जो विश्वविक्रम करायचा सोनाली साई तुमचा हा प्रवास आहे. मुळात तुम्ही सगळे साहित्यव्रती आहात आणि एवढा सगळं साहित्यव्रती म्हणजेच खऱ्या अर्थाने माझ्या सगळ्या ज्येष्ठ मंडळी आहेत, सगळे यंगस्टर्स पण इथे काही आहेत आमचे. तर मला असं वाटतं सुरेश पवार सर की इतक्या सगळ्या सारस्वतांच्या मांदियाळीमध्ये मायाताई आपण काय बरं बोलावं तेवढं नक्कीच की जो काही शब्दांचा माझा प्रवास ताईंनी तुमच्या सगळ्यांसमोर सांगितला. मला विचार आला की बोलून पुरस्कार सुरुवातीला आम्हाला वाटतं प्रमुख अतिथी म्हणून जायचं आहे आणि पुरस्कार द्यायचं आहे. तर मला असं वाटलं की चला बाबा प्रज्ञाताई मी याच गैरसमजमध्ये मग बसल्या वाटलं आता मी उठवतील नंतर उठवतील म्हटलं इथे सगळ्या ज्येष्ठ आणि अनुभवी बसल्यानंतर आपला मेरा नंबर जमाईल का. आता सगळं काहीसं बसलेले असताना मग अचानक कळलं की नाही तुमच्या गुणांचं कौतुक करायचंय. मोठ्या ताईंच्या मोठ्या मंडळींच्या समोर गुणांचं कौतुक होत असताना होणारा आनंद. मग मी विचार केला ताई मायाताई की खऱ्या अर्थाने माझा हे साहित्याचा फार असा संबंध तुम्हालाही वाटलं असेल की ही तर शासकीय राजकीय कार्यक्रमाची निवेदिका आहे आणि व्याख्याता आहे, ही समुपदेशक आहे. मग क्षिप्राला कशासाठी चिकू सर आपण साहित्याच्या इतक्या सगळ्या सारस्वतांमध्ये सन्मानित करीत आहोत. तर जो परिचय माहिती नसेल मला तुम्हाला सांगताना आनंद होतोय की जिजाऊ सावित्री, रमाई, अहिल्या, ताराबाई, येसुबाई, झळकारीबाई अशा तमाम 9 महानायिका ज्यांनी या महाराष्ट्र निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली किंवा कार्यकर्तृत्व केलं, अशा सगळ्या महानायिकांवरती तब्बल 3650 पानांचा आणि 2500 लेख असलेला संदर्भ ग्रंथ मी संपादित केलेला आहे, ज्याचा वर्ल्ड बुक ऑफ लंडन वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर व व्यासपीठासमोरील सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. खूप छान असं माहोल तयार झालाय. एक तर कवी संमेलनाला इतकी संख्या बघून मन आधीच गुरुळ आलाय. त्याच्यात गुजराती कविता जी पहिली सादर झाली ती वसंत घेऊन आली आणि माझी सखी सोनाली कालच रोज डे झाला आणि जेव्हा माझी आणि तिची पहिली भेट झाली होती तेव्हा तिने मला रोज दिलं होतं. त्या गुलाबाची आठवण झाली आणि 2 ओळी फक्त तिच्यासाठी म्हणाव्याशा वाटतात की काय तुझी ती बात होती, काय तुझी ती बात होती, वसंतातही तू खास होती, ओल्या जग माझी पते गेल्या पावसाची ती अदा खास होती, खास होती. आज सकाळपासून तिचं वावरणं असो कारण ती नेहमी खूप टवटवीत असते, थोडीशी थकलेली आहे पण उत्साह तिचा दांडगा आहे आणि कौतुक वाटतं की खरंच नियोजन कसं असावं, काय करावं, तिची जी धडपड असते प्रत्येकाला सामावून घेण्याची किंवा काय म्हणतात त्याला मला हे द्यायचंय तिला म्हणजे ती प्रत्येक कार्यक्रमात भेटल्यानंतर मी ऑब्झर्व करते तिला की तिला ना प्रत्येक वेळेला काहीतरी द्यायचं असतं. हे देणं असतं हे शगुन करुतीचं असावं कदाचित. दोन्ही कर जोडून ती नेहमी समोर असते आणि तिचं ते शुभत्व आपल्याला खूप काही देऊन जातं. आणि आज तुम्हाला सगळ्यांना पाहून इतका आनंद होत असं तरी आपण आधी सुद्धा भेटलो आहोत आणि मला वाटतं दिवाळी अंकाच्या संदर्भात आपलं बोलणं झालं होतं माझा अधोरेखित अंक आणि तुमच्या अंकाविषयी थोडंसं. तर खूप छान वाटतं सगळ्यांना भेटून. आज खरं तर स्त्रीचा कुठेतरी उत्सव होतोय असं मला इथे खूप जाणवलं. सगळ्यांच्या कवितातून ते आलं कारण आई आणि मुलीलाच मातृत्वाचं दान असतं. जन्म देते ती माता आणि जिच्या कुशीत असतं होतो ती माती. त्याच्यामुळे या दोन्हीचा आज या व्यासपीठावरती सन्मान केला त्याच्याबद्दल मी स्वतः कृतज्ञ आहे. आणि मला जेव्हा तुम्ही म्हणाला की यामध्ये साडी आहे त्यामुळे मी बाहेरचं काहीतरी वाण घेऊन चालले त्याचा आणखीन एक वेगळा आनंद आहे. आणि पुरुष वर्ग इकडे खास आहे पण मला त्यांना सांगायला आवडेल जास्त. यम म्हणजे काल आणि महाकाल म्हणजे शिव.
आणि शिवाच्याही वरती जे राज्यच आहे ते कोण? शिवांगी. आणि या शक्ती शिव, शिव म्हणजे शव असं म्हटलं जात आहे. त्याच्यामुळे शक्तीचा उत्सव आज तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने होतोय हे खूप मानाचं आहे. प्रत्येकीच्या सोबत कोणी ना कोणीतरी आलेलं आहे आणि आम्हाला जास्त आनंद होतो की कोणीतरी आमचं काय म्हणतात त्याला, आम्हाला कोणीतरी प्रोत्साहन देतं, आमचं कोणीतरी कौतुक करते असं. आणि इथे आल्यानंतर खरं तर असं वाटलं कवितेने खूप काही गरगरून दिला असता. साऱ्या पैंजणांनी गेला तसं ऋण सोडून आलं, साऱ्या पैंजणांनी गेला तसं ऋण सोडून आलं, ऐकू आली कविता तुझी पुन्हा मुला साधन. खूप बोलायचं होतं, खूप बोलायचं होतं, मुख्य शब्दांना आज तुझ्या लढी पायी काना मात्रांचा जसाज. मुकी बोली जरी तुझी, मुकी बोली जरी तुझी, आता काजळ कातर समंजस दुःख तुझं, त्याला किती न पाझळ, त्याला किती न पाझळ. अशी कविता घेऊन आली. खरं तर सगळे सिनियर आहेत त्याच्यामुळे कवितेविषयी मी काही म्हणलं हे खरं तर चुकीचं ठरेल, पण मला सांगायला आवडेल की स्वतःला वजा म्हणून जो तो कवी. पण खऱ्या अर्थाने अशी संमेलनं जेव्हा होतात ना तेव्हा त्याचा कुठेतरी उत्सव होतो. म्हणजे आपण नुसतंच म्हणत असतो की खूप वाचन केलं पाहिजे, पण आपण नेमकं वाचन म्हणजे काय वाचावं आणि नेमकं त्यातलं काय वेचावं इतका नेमका फरक जरी आपण विद्यार्थ्यांना किंवा श्रोत्यांना सांगितलं तरी सुद्धा वाचन समृद्ध होईल असं मला वाटतं. थोडे तुझे थोडे माझे वेदनेचे सैल धागे, थोडे तुझे थोडे माझे वेदनेचे सैल धागे, गर्भ काळी पोत आणि काजळ कोरे ग मागे, काजळ कोरे ग मागे. बाईचा आईपर्यंतचा प्रवास आणि आईचा बाईपर्यंतचा प्रवास सांगणारी ही कविता मला इथे घ्यायला खूप आवडेल. जन्म पाहून बऱ्याशी एका रात्रीचा पाहुणा, जन्म पाहून बऱ्याशी एका रात्रीचा पाहुणा, आई तुझ्या ग कुशीचा कुठे शोधून मी पाहणार. कोणा सांगू उलगालं, कोणा सांगू उलगालं, निशब्दानी मौन राहतं, वर डोळा पाणी सांज आपले काळी असं. सांज सड्याची शिंपणा, सांज सड्याची शिंपणा, माझे भासूतले क्षण, किती किती वेचू पाहिले मन मातीचे हे कण. जाणं झाली माझी मला, जाणं झाली माझी मला, आता संपली खेळणी. बाई पाण्याच्या गखुडा आली घेऊन पाहुणे, कुज बुजे पाणावठा, कुज बुजे पाणावठा, झाला विटाळ विटाळ, तोही संसला सलाग असा कानोसाचा काळ. बघ झाली ना ग पुन्हा, बघ झाली ना ग पुन्हा, हीच शिरपत्रावळी जन्म जन्माची शिदोरी, अळी मी गुपची, अळी मी गुपची. धन्यवाद.